या बड्डेला मी स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलं. जसं काय वर्षभर मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करते. मुंबईत राहत असले तरी पुण्याच्या कोर सवयी काही सुटत नाहीत माझ्या. केसांचं काही करायचं म्हणलं की मी हुकल्यासारखीच करायला लागते. कशी दिसेल म्हणून नाही, तर आई म्हणेल की सारखं त्या झिपऱ्यांचं काहीतरी करत असते, त्यापेक्षा तू टक्कलच करून टाक. आणि बाबा म्हणतील की एवढे पैसे घालवले, त्यापेक्षा गावी ये, 50 रुपयात तुझे केस कापून घेतो. पण बदल गरजेचा असतो. माझ्या कन्फ्युजनमध्ये मी त्या सॅलॉन मधल्या सगळ्या लोकांना हैराण करून ठेवलं की कापू की नको, कापू की नको. मी शांत बसावे म्हणून स्वप्नीलने मला बिस्किट दिलं शेवटी खायला. एकाच वेळी 3 लोक मला अटेंड करत होते. मला असा ऍक्ट्रेस असल्याचा फील आला. ओ राईट, आपण ऍक्टिंग पण करतो नाही का. मग यांनी मला इजिप्तचा पिरामिड बनवला. फॉईल पेपर बघून आई म्हणेल की बाई एवढा पेपर वाया घालवलास, आता तुला चपाती कशात देऊ. बाई हा कलर काहीतरी वेगळाच दिसतोय बरं का, माती खाल्ली वाटतं मी. ते बते हेअर वॉश करताना कसं गड दिसतंय बाळ. भाई कलर खरंच चांगला दिसतोय बरं का. माझे ट्रस्ट इश्यूज मी जरा बाजूला ठेवायला पाहिजेत, एस्पेशली जेव्हा स्वप्नील काम करत असतो माझ्या केसांवर. एकंदरीत आजचा माझा डिसिजन हा बाप होता. अशा प्रकारे 4 तासांच्या या मोठ्या प्रोसिजर नंतर आता मी आईच्या शिव्या खायला मोकळी. ओके बाय.